पंढरपुरात बनावट कीटकनाशकांची विक्री होत असल्याचा आरोप होतोय। तर या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। जनहित शेतकरी संघटनेने तक्रार केली आहे। तर कृषी विभागाने बनावट कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अन्यथा राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा जनहित शेतकरी संघटनेने दिलाय। आपण पाहतोय पंढरपूर मधलं महत्त्वाची बातमी, बनावट कीटकनाशकांची विक्री होत असल्याचा सध्या आरोप होतोय। कष्टकरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मौजे आनोली येथील यश किरण ॲग्रो एजन्सीमधून की औषध घेतलं होतं फवारणीचं, परंतु त्यात तणनाशक निघाल्यामुळं, मिक्स तणनाशक म्हणजे 2,4-D निघाल्यामुळं अक्षरशः त्या काशेगावच्या आनोलीच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची वाट लागली। कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं। पुणे शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं। त्याचा रिझल्ट 4 महिन्यापूर्वी आला की खरंच हे औषध फेल आहे, बनावट आहे, नापास आहे। त्यानंतर शेतकरी वारंवार हेलपाटे घालत होते। त्या कंपनीकडून आमची नुकसान भरपाई द्या, कृषी अधिकाऱ्याला विनंती करत होते, परंतु कृषी अधिकाऱ्यांनी वेगळा रस्ता त्यांना दाखवायला सुरुवात केली।